सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत। आजचा आपला हा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। कालच राज्याचा अर्थसंकल्प 2025 मांडण्यात आलेला आहे। त्यातील काही महत्त्वपूर्ण संक्षिप्त बाबी, कोणत्या विभागाला किती निधी देण्यात आलेला आहे या संदर्भातील संक्षिप्त आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तुर्तास आपणास विनंती आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर आपणास हवे असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। आपण पाहत आहात विभागनिहाय जी निधीची तरतूद केलेली आहे कोटीमध्ये, ती आपण पाहत आहोत। बघूया। महिला व बाल विकास विभागासाठी 31,907 रुपये कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ऊर्जा विभाग 21,534 कोटी, सार्वजनिक बांधकाम, रस्ते, सार्वजनिक उपक्रम वगळून 19,079 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। जलसंपदा विभाग 15,932, ग्रामीण विकास 11,480, नागरी विकास 10,629 कोटी, कृषी विभाग 9,710 कोटी, नियोजन विभाग 9,060 कोटी, इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी 4,368 कोटींची तरतूद केलेली आहे। मृदा व जलसंधारण 4,247 कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छता 3,875 कोटी, सार्वजनिक आरोग्य 3,827 कोटी, गृह वाहतूक 3,610 कोटी, शालेय शिक्षण विभागासाठी 2,959 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्प 2025 मध्ये करण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय विभागासाठी 2,929 कोटी, वैद्यकीय शिक्षण व औषधोपचार 2,517 कोटी, वन विभागासाठी 2,507 कोटी, गृह पोलीस 2,237 कोटी, नियोजन रोजगार हमी योजना 2,205 कोटी, पर्यटन 1,973 कोटींची तरतूद केलेली आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभाग 810 कोटी, दिव्यांग कल्याण विभागासाठी 1,526 कोटींची तरतूद केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम, रस्ते, सार्वजनिक उपक्रमासाठी 857 कोटींची तरतूद आहे। उच्च शिक्षण 2,288 कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारती 1,367 कोटी, सामान्य प्रशासन 1,299.50 कोटी, गृहनिर्माण खातं 1,246.55 कोटी, सांस्कृतिक विभाग 1,186 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। माहिती व तंत्रज्ञान 1,052.50 कोटी, उद्योग विभाग 1,021 कोटी, सहकार विभाग 855 कोटी, अल्पसंख्याक विकास 812 कोटी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतासाठी 807 कोटींची व्यवस्था केलेली आहे। वस्त्रोद्योग खाते 774 कोटी, कायदा व न्याय विभाग 759 कोटी, फलोत्पादन 708 कोटी, मदत व पुनर्वसन 638 कोटी, माहिती व जनसंपर्क 547 कोटी, विधानमंडळ सचिवालय 547 कोटी, क्रीडा विभाग 537 कोटी, अन्न व नागरी पुरवठा विभाग 526 कोटी, गृह बंदरे 484 कोटी, महसूल विभाग 474 कोटी, आज्ञापित क्षेत्र 411 कोटी, विपणन खाते 323 कोटी, पशुसंवर्धन 390 कोटी, पर्यावरण व हवामान बदल खाते 245 कोटी, मत्स्य व्यवसाय 240 कोटी, वित्त विभाग 208 कोटी, कामगार 171 कोटी रुपयांची तरतूद या विभागासाठी करण्यात आलेली आहे। गृहराज्य उत्पादन शुल्क विभाग 153 कोटींची तरतूद केलेली आहे। खारभूमी विकास 113 कोटी, मराठी भाषा 225 कोटींची तरतूद केलेली आहे। अन्न व औषध प्रशासन विभाग 57 कोटी, दुग्ध व्यवसाय 5 कोटींची तरतूद केलेली आहे। अशा प्रकारे या विविध शासकीय विभागांमध्ये निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास सरकारी विभागातील सर्व जे विभाग आहेत त्यांची तरतूद आपण या ठिकाणी कोटीमध्ये पाहिलेली आहे। अर्थसंकल्प 2025 संदर्भात आपणास जर सविस्तर व्हिडिओ हवा असल्यास नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण मेन्शन करा।
आपण सविस्तर व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच आणणार, मात्र आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। त्याचबरोबर अनेक व्ह्यूअर्स आपला हे चॅनल बघत आहेत, व्हिडिओ बघत आहेत, मात्र सबस्क्राईब मात्र जी आहे संख्या ती वाढत नाही आहे। तेव्हा आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला मात्र तुम्ही विसरू नका, कारण सबस्क्रायबरची संख्या हव्या त्या वेगाने वाढत नाही आहे, मात्र व्हिडिओचे व्ह्यूज मात्र वाढत आहेत, मात्र सबस्क्रायबर कमी होत आहे। तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्हाला एन्करेज करण्यासाठी कुठेतरी कौतुकाची थाप मिळणं गरजेचं असतं, आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, ही सर्वांना आम्ही विनंती करतो आहे। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तुर्तास शैक्षणिक दीपस्तंभ आपली रजा घेते। धन्यवाद।